स्थितीवर खूप छान भाष्य केलेलं आहे आणि स्मिताताई म्हणाल्या त्याप्रमाणे की सगळ्यांनाच या गोष्टींवर विचार करणं ही आजची गरज आहे. म्हणजे आपण लहान असू दे, मोठे असू दे, स्त्री पुरुष कोणीसुद्धा, सगळ्यांनीच आपण या गोष्टींवर खरोखर विचार करण्यासारखी वेळ आता आलेली आहे. मला ना बाई या व्यक्तीचं, म्हणजे बाई कोणत्याही बाईचं एक आश्चर्य असं वाटतं ना की आपण बायकांना खूप वेगळ्या तऱ्हेने घडलेला असतो की लग्न होईपर्यंत एका विशिष्ट आपण एका घरामध्ये वाढलेलो असतो, तिथले संस्कार वेगळे असतात. लग्न झाल्यानंतर आपल्यावरचे संस्कार बदलतात, त्या घरातले रीतिरिवाज बदलतात, पण आपण हळू त्या सगळ्याशी ॲडजस्ट होत होत त्या घरामध्ये कधी नकळत आपण एकरूप होऊन जातो, हे आपल्यालाही कळत नाही. मला वाटतं स्त्रीमध्येच ही अशी भावना असावी आणि त्यामुळेच की काय होतं ना की नोकरीच्या निमित्ताने सबंध महाराष्ट्रभर भटकायचं, इकडे तिकडे जायचं, प्रत्येक वेगळ्या वेगळ्या संस्कृतीचा, वेगवेगळ्या भागाचा अनुभव घ्यायचा आणि एक दिवस फक्त मनात आलं की नाही, रिटायरमेंट नंतर सेटल कुठे होणार तर कोकणात. कोकणातला भाग जे त्यांचं आजोळ आहे, त्या आजोळची हाक येते आणि म्हणून आपण कोकणामध्ये राहायला जातो. त्या वातावरणापासून आपण आधी इतकी वर्ष स्वतः लांब आहोत, पण पुन्हा एकदा त्या आजोळच्या वातावरणात जायचं, त्या वातावरणाशी जुळवून घ्यायचं, तिथे रुजायचं आणि फक्त रुजायचंच असं नाही तर तिथे कोकण कन्या हा पुरस्कारसुद्धा मिळवायचा. ही करामत करून दाखवलेली आहे गौरी दातार यांनी. गौरी दातार यांना मी आता आमंत्रित करते त्यांच्या कथा अभिवाचनासाठी. पुस्तकप्रेमीच्या सर्व मान्यवर ॲडमिनना नमस्कार करते आणि सर्व सभासदांना नमस्कार करते. आणि बऱ्याच वर्षानंतर मी अभिवाचनाचा कार्यक्रम आज करते, तर तुम्ही इतके चांगले चांगले कार्यक्रम सादर झाले, काही चूक झाली तर गोड मानून घ्या. अशा चूक होईल ती तुम्ही मला क्षमा कराल ही मला खात्री आहे, म्हणून मी डेअरिंग करून अभिवाचनाला नाव दिलेलं आहे माझं. तर कथेला सुरुवात करते. माझ्या कथेचं नाव आहे मुक्ती. डोंगराआडून उगवत्या सूर्याची सोनेरी किरणं डोकावतायत. जुळजुळ वाहणारी नदी, हिरव्या गर्द वनराजीने नटलेला परिसर आणि त्या पार्श्वभूमीवर उभा असलेला तो छोटासा बंगला. तो पाहिला आणि मला जो काही आनंद झाला तो शब्दात व्यक्त करणं शक्य नाही. आपलं घर कसं असावं याबद्दल लहानपणापासून मनात एक चित्र रेखाटलं होतं आणि अगदी हुबेहूब तसंच घर समोर उभं होतं. महिनाभरापूर्वी आमचं लग्न झालं होतं. सारे धार्मिक सोहळे आणि कौतुक समारंभ साजरे करून आम्ही जयेशच्या नोकरीच्या गावी आलो होतो. आमच्या संसाराचा श्री गणेशा या बंगलात होणार होता. जयेश सांगत होता, हा आपला बंगला, चला राणीसाहेब होऊ द्या पुन्हा एकदा गृहप्रवेश. तो प्रसंग जसाचा तसा आजही मला आठवतोय. मी आनंदाने त्या वास्तूमध्ये प्रवेश केला आणि तिथे जे अनुभवलं त्याची ही कथा. 4 दिवस जागेची ओळख करून घेण्यात आणि सामानाची मांडामांड करण्यात गेले. जयेशची आता रजा संपली होती, त्याला आज जॉईन व्हायचं होतं. 3 ते 12 अशी त्याची ड्युटी होती. जयेश मला म्हणाला, राहशील ना एकटी? मी रात्री 1 ते 1:30 वाजेपर्यंत येतो. वस्तीवर वॉचमन असतो, तसं घाबरण्यासारखं काही नाही. राहशील ना? की सोबतीला बोलवू फुलवाला? छे रे, मी राहीन आपल्या घरात. आपल्या घरात कसली आली आहे भीती? आणि तुला सांगू का, सोबतीला माझी मैत्रीण आहे. जयेशचा प्रश्नचिन्हांकित चेहरा पाहून मी म्हटलं, झोप रे, माझी खास मैत्रीण आहे. बरं झालं हे सांगितलंस, मग मी लॅचची किल्ली घेऊनच जातो. नाहीतर रात्रभर घराबाहेर राहण्याची मला वेळ येईल. आणि बरं का, आल्यावर दहीभात खाईन. मला कालवलेलं दहीभात आणि लिंबाचं लोणचं फार आवडतं. उगाच स्वयंपाकाची दगदग करू नकोस हं. जयेश कामावर गेल्यावर वाचन, जरा नदीकाठी फिरणं, TV पाहणं यात मी वेळ घालवला. 8-8:30ला जेवून घेतलं आणि आता काय द्यायची मस्तपैकी ताणून, पण आठवण झाली जयेशसाठी दहीभात कालवून ठेवायचा आहे.
छानपैकी साईसकट दही दूध भात कालवला, झाकून ठेवला आणि मनात आलं की न जाणो एखादा उंदीर किंवा मांजर झाकण उडवील म्हणून वर छानपैकी जड पातेलं त्याच्यावर उपडं घातलं. दारं खिडक्या बंद केल्या आणि वरती येऊन निद्राधीन कधी झाले ते कळलंच नाही. सकाळी जाग आली ती पाखरांच्या किलबिलाटानं आणि आज कित्येक दिवसांनी मस्त झोप लागली होती. बेडवर जयेश शांत झोपला होता. रात्री कधी आला हे सुद्धा मला कळलं नव्हतं. त्याच्या अंगावर शाल टाकून मी हलक्या पावलांनी खाली आले. टेबलाकडे लक्ष गेलं तो दही भाताचा वाडगा अगदी चाटून पुसून साफ आणि मी रोजच्या कामाकडे वळले. एवढ्यात जयेश खाली आला. मी त्याला म्हटलं सुप्रभात. त्यावर तो चिडून म्हणाला, डोंबलाची सुप्रभात, पोट भुकेलं असताना सुप्रभात कुठली? अरे तुला भूक लागली आहे ना, थांब जरा, 10 मिनिटात मस्त नाश्ता बनवते बघ. मस्त नाश्ता बनवते. रात्री साधा दहीभात कालवून ठेवायला सांगितलं तर ठेवला नाहीस आणि म्हणे मस्त नाश्ता बनवते. जयेश, हे मी असलं काही ऐकून घेणार नाही हं. मला मान्य आहे की मी थोडीशी आळशी आहे, पण मी दहीभात कालवून ठेवला होता, चांगला वाडगा चाटून पुसून साफ केला आहेस तू. होय, वाडगा साफच आहे, कारण त्यात दहीभातच नव्हता. आमचं हे तू मेमे चांगलंच रंगलं असतं. पण तेवढ्यात फुलवा आली. फुलवा ही आमची कामवाली, नदीपलीकडच्या वस्तीवर चुणचुणीत पोर. ती आली म्हणून आमच्यातलं त्या वादविवादाला पूर्णविराम द्यावा लागला. 2-3 दिवस हा वाद असाच चालू होता. उद्या आपण जागं राहायचं आणि त्या प्रकरणाची शहानिशा करायची असं ठरवलं. पण जयेशची शिफ्टच बदलली. त्या दिवशी त्याला सुट्टी होती. सारा दिवस अगदी आम्ही मजेत घालवला. संध्याकाळी डोंगरावरच्या शिवमंदिरात जाऊन आलो आणि त्या रात्री तो एक विलक्षण अनुभव मला आला. रात्री 12-12:30च्या सुमारास जाग आली ती स्वयंपाकघरातल्या भांड्यांच्या आवाजानं. चोर तर नाही ना शिरला घरात म्हणून जयेशला जागं करण्याचा मी प्रयत्न केला, तर चोर काय असा गाजावाजा करत चोरी करणार आहे का? बाहेर वॉचमनची गस्त आहे. झोप मुकाट आणि मलाही झोपू दे. काय करणार मी तरी? झोपेपुढे जयेशला काही ऐकू येत नव्हतं. थोड्या वेळानं तो आवाज बंद झाला, पण आमच्या खोलीत कोणीतरी रागाचे सुस्कारे सोडत फेऱ्या मारित आहे असं मला जाणीव झाली. आणि पांघरून डोक्यावरनं गच्च ओढून घेतलं आणि डोळे घट्ट मिटून घेतले. रामराम म्हणण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात झोप केव्हा लागली ते कळलंच नाही. सकाळी जाग आली ती पक्ष्यांच्या मधुर किलबिलाटानं. प्रसन्नतेने मी डोळे उघडले आणि रात्रीचा प्रकार आठवला. पण छे, खोलीत तर कोणीच नव्हतं. खाली स्वयंपाकघरात आले तो सारे काही जैसे थे होतं. मग रात्रीचा तो सारा अनुभव, तो काय भास होता काही सुचेना. रात्रीच्या त्या जाणवलेल्या अस्तित्वाची सारखी आठवण येत होती. जयेशशी या विषयावर काही बोलणं म्हणजे आपण मूर्ख हे सिद्ध करणं आहे. दिवसभराच्या विचार मंथनातून मनाने एक निर्णय दिला आणि रात्री एका वाटीत दहीभात कालून मी गॅसजवळ झाकून ठेवला. आणि काय सांगू, रात्री त्या अस्तित्वाची पुन्हा जाणीव झाली. पण आता कोणीतरी तृप्त मनानं माझ्या उशाशी उभं होतं. एवढाच भास झाला. माझ्या मनाने त्या अस्तित्वाच्या भासाचा संबंध दहीभाताशी जोडला आणि आता त्या अस्तित्वासाठी मी रोज दहीभाताची मूठ ठेवू लागले. यात काय विशेष असं वाटतंय ना तुम्हाला? पण हे सारं इथंच संपलं नाही. लग्नाआधी मला फुलझाडं वगैरे लावायची खूप हौस होती. अशा मी खूप बडाया मारल्या होत्या आणि एका रविवारी जयेशनं माती, विटा, गुलाबाची रोपं आणली आणि म्हणाला, राव आता तुझा वेळ जात नाही ना, ही कटकट नको. पण माझी झोप, वाचनाचं वेड आणि आळस यापुढे तो माल मसाला मागेल तरी तसाच पडून राहिला. 8-15 दिवस उलटले असतील. जयेशला सुट्टी होती. आमचं चहापान चाललं होतं. तोच फुलवा आली धावत धावत. वहिनी, आपल्या गुलाबाला एक मोठं लाल लाल फुल आलंय, चला बघायला. तिच्या तोंडते शब्द ऐकले आणि तो सारा माल मसाला मला आठवला. मी तर त्याचा काहीच उपयोग केला नव्हता. मी मागच्या दारी जाणं टाळण्याचा प्रयत्न करीत होते. पण कसलं काय, जयेश उत्साहानं उठला आणि मला म्हणाला, चल तुझी बागकाम बघूया. काय सांगू, काय आश्चर्य, मोठ्या कलात्मकरित्या वाफे तयार करून गुलाब लावले होते आणि खरंच एवढं मोठं फूल झाडावर डुलत होतं. मनात पहिला विचार आला, कोणी केलं हे सारं? फुलवानं? नाही, हा तर तिचा प्रांतच नाही. मग कोणी केलं? मनात या अस्तित्वाची जाणीव उमटली आणि नकळत हात जोडले गेले. तू कोणीही अस, आज मला जयेशच्या रागापासून वाचवलंस. जयेशला वाटलं मी फुलाला हात जोडले
आणि मग दहीभाताची उंडी भाविकतेतून ठेवू लागले. नव्या नोतीचे दिवस भराभर उगवत होते आणि मावळत होते आणि त्यातच चाहूल लागली आमच्या बाळाच्या आगमनाची. खरं तर हे कौतुक करून घेण्याचा दिवस. माहेरी मायेचं कोणी नव्हतं आणि सासूबाई निघाल्या होत्या चारधाम यात्रेला. आता 7वा लागला की त्यांच्याकडे जायचं होतं. नाही म्हणाला. आता समोर सरिता वहिनी राहायला आल्या होत्या. त्या कौतुक करत होत्या. त्यांची सोबत छान होती. उद्याची स्वप्न पाहत दिवस जात होते, पण 7व्या महिन्यात ही सासूबाईंकडे जाणं झालंच नाही. त्या पाय घसरून पडल्या आणि पाय प्लॅस्टरमध्ये बंदिस्त झाला. त्यांचा निरोप आला की आता डिलिव्हरी झाल्यावरच आहे, तोपर्यंत पाय मोकळा होईल. माझी तब्येत चांगली होती, इथलं हॉस्पिटल चांगलं होतं. दुखलं खुपलं पाहायला सरिता वहिनी होत्या. रोजचं वाचन फिरणं दिवस छान चालले होते आणि एकेका दिवसाने डिलिव्हरीची तारीख जवळ येत होती. आणखीन एक अडचण उभी राहिली होती की कंपनीच्या कामासाठी जयेशला 10 दिवस जर्मनीला जावं लागणार होतं. त्या टूरला नकार देणं म्हणजे प्रगतीची दारं बंद करणं होतं. मी हिमतीनं सांगितलं की माझी काळजी करू नका, निश्चिंतपणे जा. तुम्ही परत आल्याशिवाय बाळ या जगात प्रवेश करणार नाही. ही हिंमत मला कोणीतरी देत आहे. म्हणत होतं, घाबरू नकोस, मी आहे ना. सरिता वहिनी फुलबा रोज झोपायला येणार होत्या आणि त्या दिवशी सकाळी 7लाच त्या दोघी निघून गेल्या. माझे मन मात्र सुस्तीच्या डोळ्यातून बाहेर पडायला तयार नव्हते. सकाळी 10चे टोले ऐकले आणि जाणीव झाली की गोळ्या घ्यायची वेळ झाली आहे. औषध वेळच्या वेळी घ्यायलाच हवं ना. औषध घ्यायचं म्हणजे आधी ग्लासभर दूध तरी घ्यायला हवं. मग गरमागरम भरपूर साखर घातलेलं दूध घ्यायची अनिवार्य इच्छा झाली आणि मी उठले. स्वयंपाकघरात गेले तो मंद गॅसवर दूध उकळत होतं. वेलचीचा गंध दरवळत होता. सफरचंदाच्या फोडी कापलेल्या होत्या. मनात विचार आला की कोणी केलं हे सारं, पण तो विचार बाजूला सारून मी सफरचंद खाल्लं, वर दूध प्यायले. अंतरी तृप्ती दाटून आली आणि वाटलं आता कडकडीत पाण्याने आंघोळ करावी. बाथरूममध्ये शिरले तो गंगाळभर वाफाळलेलं गरम पाणी जोडून माझी वाट पाहत होतं. गरम पाण्याच्या आंघोळीनं कसं ताजंतवानं वाटलं. हा अनुभव त्या अस्तित्वाचाच होता. पण ही गोष्ट कोणालाही खरी वाटली नसती. त्या तृप्तीतच सारा दिवस मी दंग होते. एका संध्याकाळी मी नदीवर फेरफटका मारून आले. रात्री सरिता वहिनी आणि फुलबा आल्या. माझ्या चेहऱ्यावरची बेचैनी सरिता वहिनींच्या लक्षात आली आणि त्या म्हणाल्या की आपण आत्ताच हॉस्पिटलमध्ये जाऊया. मलाही ते पटलं. इतक्यात डॉक्टर दुर्व्यांच्या गाडीचा हॉर्न वाजला आणि आम्ही रात्री हॉस्पिटलला पोहोचलो. आपल्या सूर्याच्या साक्षीने आमच्या बाळानं या जगामध्ये प्रवेश केला. आता हॉस्पिटलमधून बाळाला घेऊन सासूबाईंकडे जायचं होतं. त्या सगळ्या आनंदाच्या सागरातून बाहेर पडल्यावर एक प्रश्न मनी उभा राहिला की डॉक्टर दुर्वे म्हणाले की वहिनी तुमचा फोन आला आणि मी निघालोच, पण हा फोन कोणी केला? माझ्या शंकेचं उत्तर मला मिळालं होतं. जयेशने म्हटलं, जयेश गाडी जरा बंगल्यावरून घे, 5 मिनटं घरात जाऊया. आता काय काम आहे तुझं तिथं, उगाच वेळ मोडायचा. अरे घराला आपलं बाळ आणि बाळाला आपलं घर दाखवूया ना. वास्तूला सुद्धा भावना असतात रे. जयेश माझ्या मनीचं खरं कारण सांगणं शक्यच नव्हतं. पण मी जे कारण सांगितलं ते त्याला पटलं असावं. मी झटकन घरात शिरले, देवाला नमस्कार केला आणि मनाशी त्या अज्ञात शक्तीला प्रार्थना केली की तू कोण आहेस मला माहिती नाही. तुला मी नित्य दहीभात दिला, तू माझी पाठराखण केलीस, पण आता 2 महिने नैवेद्य मिळणार नाही. आम्हाला कोणालाही त्रास द्यायचा नाही. मला एकदम भास झाला की कोणीतरी माझ्या डोक्यावरून आशीर्वादाचा हात फिरत आहे. बाळंपणाचं सुख उपभोगून मी 2.5 महिन्यांनी घरी परतले. सारा बंगला स्वागतासाठी सज्ज होता. वास्तू जणू प्रसन्नतेनं आमचं स्वागत करीत होती. जयेश त्याच्या कामासाठी बाहेर जाणार होता आणि आज मेसमधूनच जेवणाचा डबा घेऊन येणार होता. बाळ झोपलाय, तो आंघोळ करावी असा मी विचार केला. आईची आंघोळ जेवण सारं बाळराजांच्या लहरीवर अवलंबून असतं. मी पाळण्याला झोका दिला आणि बाथरूममध्ये शिरले. 2-4 तांबे अंगावर ओतले नाही, तोच बाळाचा आवाज ऐकू आला. झालं उठलं वाटतं राजश्री, आता आंघोळ आटपायला हवी असा विचार करत मी कानोसा घेतला. तो बाळ पुन्हा शांत झाला होता. मी मनसोक्त आंघोळ केली, बाहेर आले तर बाळाचा पाळणा झुलत होता.
कोण देत आहे झोका? मी दिला होता झोका, तो अजून झुलत राहणं शक्य नव्हतं. मग पुढे विचार न करता मी स्वयंपाकघर गाठलं, कुकर लावला आणि जयेश घरी येण्यापूर्वी दहीभाताचा नैवेद्य दाखवला. बाळ हळूहळू मोठा होत होता आणि त्या अज्ञात अस्तित्वाची वारंवार जाणीव होत होती. पाळण्याला झोके दिले जायचे. बाळ माझ्या कडेवरून झेप टाकून कोणाकडे तरी जायचा प्रयत्न करायचा. एकदा तर जिन्यावरून बाळ गडगडणार असं वाटून मी तिथं पोहोचण्याआधीच बाळाला कोणीतरी सावरलं होतं. हे कोणाशी बोलता येत नव्हतं. त्या अस्तित्वाची चाहूल इतर कोणालाही लागत नव्हती. माझ्या मनाची मोठी कोंडी झाली होती. मनात विचार आला की आजपर्यंत चाललंय ते सारं ठीक आहे. ती अज्ञात शक्ती त्रासदायक नाही, पण उद्या तिच्या मनाविरुद्ध काही झालं, ती उलटली तर मी तिचा प्रतिकार कसा करणार? अज्ञाताविरुद्ध लढा कसा देणार? उद्या माझ्या बाळालाच काही झालं, मी बाळाचा त्या शक्तीने ताबा घेतला तर मी काय करू शकणार? हे विचार मनी आले. मात्र मी जयेशच्या मागे दोषा लावला की बदली करून घेण्याचा, आणि बदली शक्य नसेल तर बाळाला घेऊन मी सासूबाईंकडे राहीन. पण माझं नशीब इतकं चांगलं की जयेशच्या बदलीची ऑर्डर आली आणि आता लगेच निघायचं. पण कामगारांचा आग्रह पडला की हे बाळ वस्तीवरचं पहिलं बाळ आहे साहेब, त्यांचा पहिला वाढदिवस करा आणि मग जा. पटलं त्यांचं म्हणणं आणि जयेशने बाळाच्या वाढदिवसाचा थाट उठवून दिला. कामगारांबरोबर आदिवासी पाड्यावरच्या माणसाला आम्ही बोलावलं. आमचं सामान पॅक होऊन तयार होतं. उद्या सकाळी हा बंगला सोडायचा. आणि त्या रात्री एक विलक्षण अनुभव मी अनुभवला. वाढदिवस समारंभ खूप छान झाला. बाळ तर अगदी राजबिंडा दिसत होता. त्या साऱ्या गर्दीत बंगल्याच्या फाटकापाशी उभ्या असलेल्या एका अज्ञात व्यक्तीनं माझं लक्ष वेधून घेतलं. पांढरा मांडचोळणा, डोक्यावर पिळाची पगडी, लालचुटूक, कमरेला शिल्यात खोचलेली तलवार. कोण होता तो? मी त्याच्याजवळ पोचण्याचा खूप प्रयत्न केला, पण याचा त्याच्याशी बोलण्यास सरत्या गर्दीबरोबर तो केव्हा गेला ते कळलं नाही. जयेश म्हणाला, तू आता वर जाऊन झोप, बाळाला झोपव, आणि खूप दमली आहेस, मी घेतो सारी आवरावरी करून, आपल्याला पहाटे निघायचंय. मी वर आले. बाळ 5 मिनिटात झोपला आणि मी बाळाला जवळ घेऊन आडवी जाणे लक्षात आलं की उशालगतची खिडकी उघडी आहे. पहाटे गार वारा येतो, बाळाला बाधेल म्हणून उठले आणि ती खिडकी मी बंद केली. मध्येच मी जागे झाले. डोळे उघडून पाहते तो मी नदीकाठी उभी होते. नदीकाठचा तो परिसर आमच्या बंगल्याभोवतीचा, पण बंगला कुठे? समोर 10-12 झोपड्या दिसत होत्या. हे काय आहे? कुठे आहे मी? एवढ्यात माझं लक्ष गेलं समोरच्या झोपडीकडे. त्या झोपडीच्या दारातून तो पार्टीला आलेला संध्याकाळचा म्हातारा मला खुणावीत होता. मला अगदी घाम फुटला, पण कसे कोण जाणे त्या दिशेने मी जाऊ लागले. मी जवळ पोचले. ये पोरी, आता वेळ अगदी थोडा आहे, माझी कहाणी सांगतो तुला, अशी बावरू नकोस. मी तुला 400 वर्षापूर्वीच्या कालखंडात आणलंय. अजून शिवरायांचं राज्य स्थापन व्हायचं आहे. यवनांनी सगळीकडे धुमाकूळ घातला होता. दिवसाढवळ्या लेकीसुना कळवल्या जात होत्या. गावं लुटली जात होती. रयत त्रासली होती. शिवरायांनी महाराष्ट्राच्या तरुणाईला साथ घातली. या रे माझ्या पठ्ठ्यांनो, सारे एक होऊया आणि या गनिमाला गारद घालूया. माझ्या पोरानं त्या हाकेला साथ द्यायची म्हणून तो निघाला सैन्यात दाखल व्हायला. मी पण त्याला अडवलं नाही. त्याची बाईल पोटूशी होती. मला म्हणाला, माझ्या बायकोला सांभाळ. मी त्याला वचन दिलं होतं, पण पोरी वचन नाही पाळू शकलो. घरात अन्नाचा एक कणही नव्हता. मी असा वणवण हिंडत होतो मूठभर तांदूळासाठी. माझ्या सुनेला आणि मला दहीभात खायची इच्छा झाली होती आणि एका माऊलीने पसाभर तांदूळ टाकले माझ्या झोळीत. मी आनंदानं घरी येत होतो. वेशीपर्यंत आलो नाही तोच गलका ऐकला आणि घराच्या दिशेने धूम ठोकली. काय सांगू पोरी, माझ्या सुनेला आता यवनाने धरली होती. ती नाजूक पोर कशी सुटणार त्या लांडगांच्या तावडीतून? मी 80 वर्षाचा म्हातारा धावलो भिंतीवर लटकणारी माझी तलवार घ्यायला, पण त्या लांडग्यांनी मला खांबाला बांधून माझ्या डोळ्या देखत माझ्या सुनेला नासवली. तिनं विहीर जवळ केली आणि त्या साऱ्या धक्क्यानं माझ्या जीवानं पण कुडी सोडली.
त्या क्षणी मनी 2 इच्छा जबरदस्त होत्या ग. मला दहीभात खायचा होता आणि माझ्या सुनेचं नातवाचं रक्षण करायचं होतं. त्यामुळे कुडेतून जीव बाहेर पडला पण मुक्त नाही झाला. 400 वर्ष माझ्या वासनात तृप्त होण्याची मी वाट पाहत होतो. तू इथे राहायला आलीस, मला रोज दहीभात खाऊ घातलास, तुला आणि तुझ्या बाळाला मी माझ्या परीनं सांभाळलं. मला तुझ्यामुळे मुक्ती मिळते. मला दरदरून घाम फुटला. जाग आली, न कळत खिडकीकडे लक्ष गेलं. मी तर रात्री खिडकी बंद केली होती, पण आता खिडकी उघडी होती. खिडकीतून धुरांची वलय बाहेर पडताना दिसत होती. क्षणभर वाटलं की मी अनुभवलं ते सत्य की स्वप्न. झटकन आजीचे शब्द आठवून मी म्हटलं की या साऱ्याची सामक्षा काय? सामक्षा म्हणजे पुरावा. आणि काय सांगू तुम्हाला, बाळाच्या डोक्याशी केळीच्या हिरव्या पानावर सोनचाफ्याची 5 फुले दिसली आणि आजही ती फुले मी जपून ठेवली आहेत. जयेशला मी यातलं काहीच सांगितलं नाही. त्याचा असल्या कथांवर विश्वास नाही. तो मला म्हणाला असता की झोपण्यापूर्वी कोणती ऐतिहासिक कादंबरी वाचली होतीस. पण तुम्हाला म्हणून सांगते, माझा अनुभव आहे तो, वासना तृप्ती झाली नाही तर आत्मा त्या ठिकाणी घुटमळत राहतो. तुम्हाला जर असा आत्मा भेटला तर भूत म्हणून त्याला घाबरू नका. त्याची वासना जाणून त्याची तृप्ती आणि मुक्ती मिळावी म्हणून त्याला मदत करा. कदाचित त्या आत्म्याचा आणि आपला पूर्वजन्मीचा स्नेहबंध असू शकतो. इथे गोष्टी संपवते. ही गोष्ट माझ्या सासूबाईंनी मीरा दातार यांनी लिहिलेली होती आणि मला ती बऱ्याच वर्षापासून इच्छा होती सादर करायची आणि यावेळेला मला ती संधी मिळाली. त्यामुळे मी पण आता खऱ्या अर्थाने सासूबाईंच्या ऋणातनं मुक्त झाले.